लोणार तालुक्यातील वझरागाव परिसरात बिबट्याने एका शेतकऱ्याच्या वासराची शिकार केल्याची घटना घडली। सकाळी वासरू मृत अवस्थेत आढळल्यानंतर शोध घेत असताना जवळच दबा धरून बसलेला बिबट्या दिसून आला। त्यामुळे गावात भीतीचं वातावरण निर्माण झालंय। घटनेची माहिती मिळताच वन विभागाची टीम तातडीने घटनास्थळी दाखल झाली। पाहणी दरम्यान हा बिबट्या मादी असून तिच्यासोबत एक पिल्लू असल्याचं स्पष्ट झालंय। वन विभागाने पंचनामा करून पुढील कार्यवाही सुरू केली आहे। ग्रामस्थांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले। विशेषतः रात्रीच्या वेळी काळजी घेण्याच्या सूचना देण्यात आल्यात। परिसरात काही दिवस वन विभागाकडून विशेष लक्ष ठेवण्यात येणार आहे। या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी रघुनाथ आघाव यांनी। सांगली जिल्ह्यातील कानेगाव इथं पुणे बंगलोर राष्ट्रीय महामार्गावर मध्यरात्री सुमारे 12:30 वाजता भीषण अपघात झालाय। बंद पडलेल्या टँकरला मागून आयशर गाडीने जोरदार धडक दिली। त्यानंतर आयशरच्या मागून वैभव ट्रॅव्हल्स कंपनीची बसही धडकली। या अपघातात वाहनांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झाले, मात्र सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही। या प्रकरणाची नोंद कुरळप पोलीस स्टेशनमध्ये करण्यात आले। पुढील तपास सुरू आहे। या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी कृष्णात पाटील यांनी। शहर स्वच्छता, पर्यावरण संरक्षण आणि सौंदर्यीकरणासाठी मूर्तिजापूर नगर परिषदेकडून विशेष धडक मोहीम राबवण्यात आली। या मोहिमेत स्वच्छता नियमांचं उल्लंघन करणाऱ्या नागरिक आणि व्यावसायिकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली। शहरातील काही ठिकाणी उघड्यावर कचरा टाकणं, परवानगीशिवाय फ्लेक्स आणि होर्डिंग्स लावणं तसंच बंदी असलेल्या प्लास्टिकचा वापर होत असल्याचं आढळलंय। विशेष पथकानं बाजारपेठ, बस स्थानक परिसर आणि प्रमुख रस्त्यांवर पाहणी करत नियमभंग करणाऱ्यांवर कारवाई केली। ही मोहीम मुख्याधिकारी निलेश जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडले। संबंधितांना पुढील काळात नियमांचं काटेकोर पालन करण्याच्या सूचना देण्यात आल्यात। या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी सुमित सोनोने यांनी। नांदेड वाघाळा शहर महानगरपालिकेची सर्वसाधारण सभा अनेक वर्षांनंतर गदारोळाच्या वातावरणात पार पडले। सभेच्या सुरुवातीलाच अटल बिहारी वाजपेयी यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला। त्यानंतर इतर महत्त्वाच्या नेत्यांचेही पुतळे उभारण्याबाबत सदस्यांनी मागण्या मांडल्या। यामध्ये इंदिरा गांधी, एपीजे अब्दुल कलाम आणि व्हीपी सिंग यांचा समावेश होता। विविध मागण्यांमुळे सभागृहात काही काळ गदारोळ निर्माण झाला। याच बैठकीत महानगरपालिकेच्या स्वीकृत सदस्यांची घोषणा करण्यात आली। नव्या सदस्यांचे महापौर कविता मुळे आणि उपमहापौर दीपक सिंग रावत यांच्या हस्ते स्वागत करण्यात आलं। या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी मोहम्मद रफिक यांनी। नांदेड वाघाळा शहर महानगरपालिकेची पहिली सभा पार पडली। या सभेमध्ये स्थायी समिती सदस्य, महिला बाल कल्याण सदस्य तसेच स्वीकृत सदस्यांची निवड झालेली आहे। तसेच देशाचे माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी साहेब यांच्या पुतळ्याचा ठराव सुद्धा पास झालेला आहे। तर या पुतळ्याचा जेव्हा ठराव मांडला होता त्यावेळेला वंचित बहुजन आघाडीची जी गट नेते त्यांनी असा विषय मांडला होता की टिपू सुलतानचा पण पुतळा करावा। त्यावेळी गदारोळ जे ठरावामध्ये जे आहेत आपल्या विषय पत्रिकेवर जे विषय तेवढ्याच विषयावर चर्चा झालेली आहे। बाकीचे विषय आपण नंतर अभ्यास करून त्याच्यावर विचार करू। त्यांनी ठराव दिला होता म्हणजे टिपू सुलतानच्या पुतळ्याचा विचार करूत आपण त्याच्यावर। आता जे महान नेते देशासाठी जे ज्यांनी कार्य केलं अशा लोकांचा नक्कीच विचार होईल। सुलतानचं नाव घेतल्यामुळे तुम्ही सभा गुंडाळली, लवकर सभा कुठली सभा गुंडाळलेली नाही। जे विषय पत्रिकेवर जेवढे विषय होते त्याच्यावर पूर्णपणे चर्चा झालेली। खासगी ठराव किती होते इतर नगरसेवकांचे? एवढे जे ठराव आले ते आपले हेच विषयाचेच ठराव होते। आज हे विषय जे निवड होती त्या निवडीचेच विषय आहे, ते विषय नाही। नगरसचिवांनी अनेक पत्र दिले होते, वेगवेगळे विषय दिले होते। आता पुढच्या सभेमध्ये त्याचा विचार करू। यावेळेस निवडीचेच विषय होते आणि पुतळ्याचा विषय होता। पुढच्या जीबीला आपण त्या विषयांचा नक्कीच विचार, जे चांगले विषय आहेत। पहिल्याच सभेमध्ये गोंधळ झाला। महापौरांच्या दालनासमोर सदस्य आले, काय झालं होतं, नेमकं कारण काय? गोंधळाचा विषय आता विरोधी पक्ष आहेत, गोंधळ करणारच। विषय असा काय कुठलाही विषय नव्हता। आपले जे विषय पत्रिका त्यांच्यावर चर्चेला वेळ दिली होती, पण आता गोंधळ त्यांनी करणार। काय विचारत होते तुमच्या विषय कुठला विषय नव्हता, असं काही गोंधळ करायसारखा विषय नव्हता, पण असा विरोधी पक्ष त्यांना काहीतरी त्यांचं दाखवून लागते अस्तित्व, त्यासाठी त्यांनी बोलवलं। राज्य उत्पादन शुल्क विभाग यांनी वैजापूर तालुक्यातील धोंदलगाव इथं छापा टाकून बनावट विदेशी दारूचा मोठा साठा जप्त केलाय। या कारवाईत 21 वर्षीय तरुणाविरोधात गुन्हा नोंदवण्यात आलाय। गुप्त माहितीनुसार पथकानं कारवाई करत आरोपीच्या घरात एकूण 244 बनावट दारूच्या बाटल्या जप्त केल्यात। जप्त केलेल्या मुद्देमालाची किंमत सुमारे 56,440 रुपये असल्याची माहिती मिळते। ही कारवाई अधीक्षक अभिनव बालुरे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली। पुढील तपास सुरू आहे। या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी माधव खिल्लारे यांनी। संभाजीनगर येथे राज्य उत्पादन शुल्क इथे याने रेट टाकून हा बोगस माल किंवा दारू साठा पकडलेला आहे।
आपण जाणून घेऊया त्यांच्या अधिकाऱ्याकडनं की नेमकी हे काय आहे. सर, सब इन्स्पेक्टर नवले. हा मुद्देमाल धोंदलगाव तालुका वैजापूर जिल्हा संभाजीनगर येथून तेजस भगवान वाघ याच्या घरातून जप्त केलेला आहे. तर हां बोला. सदरचा मद्यसाठा हा बनावट आहे. बरं, हा किती याची बाजारभावाची किंमत काय असेल? बाजारभावाची original किंमत असेल? याची 56,440 आहे. अच्छा, बरं. आतापर्यंत किती साठा उपलब्ध आहे, म्हणजे साठा रेड मारले? हां, आता एकच झालेली आहे सध्या तरी एकच. बरं, तुम्हाला ही जी कोणत्या सोर्स मार्फत माहिती मिळाली? गुप्त बातमीदाराकडून बातमी मिळाली हां, की धोंदलगाव येथे तेजस भगवान वाघ नामक किसन अवैध विदेशी मद्याचा साठा बाळगून त्याची चोरटी विक्री करतो. सदरची बातमी मला प्राप्त झाल्यानंतर 17 तारखेला त्याच्याकडून तो माझा जप्त केला. परंतु तो एक बातमी देणार होता, त्याच्यामुळे ते बातमी सध्या मी गोपनीय ठेवलेली होती. पण जो माल घेऊन येणारा माणूस होता तो आला नाही, त्याच्यामुळे त्याच्यावर गुन्हा नोंद केला. तर किती आरोपी तुम्ही धरले गेलेले आहे? एकच धरलेला आहे, दुसरा धरायचा होता पण तो आलाच बरं. नाही. बाळासाहेब रामभाऊ नवले, सब इन्स्पेक्टर वैजापूर. सब इन्स्पेक्टर वगैरे. नमस्कार, मी माधव खिल्लारे, संभाजीनगर न्यूज मराठी 24/7. कविवर्य नारायण सुर्वे सार्वजनिक वाचनालय यांच्या वतीनं जागतिक महिला दिनाच्या औचित्य साधून नारी सन्मान या विषयावर 117व्या काव्य मेळावा आणि खुलं कवी संमेलन उत्साहात पार पडलंय. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अलकाताई दराडे तर प्रमुख अतिथी म्हणून रजनीताई लुंगसे उपस्थित होत्या. तसंच डॉक्टर शिल्केशा अहिरे यांचीही विशेष उपस्थिती लाभली. स्पर्धेत कवयित्री चैताली कापसे यांनी प्रथम, सुशीला संकेलकर यांनी द्वितीय, तर सीताराणी बागुल यांनी तृतीय क्रमांक पटकावला. कार्यक्रमाला नाशिकमधील साहित्यप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी प्रवीण पाटील यांनी. तिरोडा वॉर्ड क्रमांक 6 मध्ये नेहरू शाळेजवळ एका लहान मुलीला फूस लावून पळवण्याचा प्रयत्न करणाऱ्या एका अनोळखी महिलेला नागरिकांनी पकडले. तिच्याकडून संशयास्पद औषधं आणि इंजेक्शन आढळल्याची माहिती समोर आली, तर तिच्यासोबत असलेल्या 2 महिला पळून गेल्याचं सांगितलं जातंय. या घटनेनंतर गावात सतर्कतेचं वातावरण निर्माण झालंय. नागरिकांनी तात्काळ जागरूकता वाढवली. पालकांना मुलांवर लक्ष ठेवण्याचं, अनोळखी व्यक्तींशी संपर्क टाळण्याचं आणि मुलांना सुरक्षिततेच्या सूचना देण्याचं आवाहन करण्यात आलंय. संशयास्पद हालचाली आढळल्यास त्वरित माहिती देण्याचं आवाहन करण्यात आलंय. अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी गावकरी एकत्र येत आहेत. या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी महेश मल्लेवार यांनी. जालना जिल्ह्यातील खरपुडी इथं सिडको बाधित शेतकऱ्यांनी आज जिल्हाधिकाऱ्यांची बैठक घेऊन प्रलंबित सिडको प्रकल्पाची प्रक्रिया तातडीनं पूर्ववत सुरू करण्याची मागणी केली आहे. नवनगर सिडको प्रकल्पासाठी जमीन भूसंपादनाची प्रक्रिया पुन्हा सुरू करून जमीनधारकांना योग्य मोबदला द्यावा अशी भूमिका शेतकऱ्यांनी मांडली आहे. पुढील 2 दिवसात प्रक्रिया सुरू न झाल्यास आमरण उपोषणासह आत्मदहनाचा इशारा शेतकऱ्यांनी दिलाय. शेतकऱ्यांच्या या आक्रमक भूमिकेमुळे प्रशासनासमोर मोठं आव्हान उभं राहिलंय. येत्या काळात या आंदोलनाची तीव्रता वाढवण्याची शक्यता व्यक्त केली जाते. निवेदन आहे ह्याची आमचं पेंडिंग आहे. आमची जे वावर समजा 5 वर्ष पडीत आहे, आम्ही त्यांना अर्ज दिला की बाबा आमचं बोलणं झालं, असं सगळं झालं, तुम्ही रस्ते करून आमच्या सगळ्या गावातल्या लोकांना मोबदला देऊन मार्गी लावा. कारण काय सगळ्यांना पैशाची गरज आहे खूप. सगळ्यांची कामं वरानं पडीत आहे, त्यांनी मार्ग लावा. बाकी काही आमचं म्हणणं आहे. त्यांना काय प्रकल्प होता आणि त्यावर आमदार माजी आमदार संतोष सांबरे यांनी देखील आक्षेप घेतलेला होता, त्यामुळे थांबलंय का काम सगळं? त्याच्या आक्षेपाचा काही विषयच नाही ना. जे शासनात दराप्रमाणे पैसे घ्यायला ते वाढवून थोडी द्यायला आम्हाला की जे रेडिएटरचा दर आहे त्याप्रमाणे पैसे द्यायला नसता यांनी केलं तर आम्ही सगळे समस्त गावकरी मंडळी कलेक्टर ऑफिसच्या समोर उपोषणाला बसणार आहे. मग आत्मदानाचं आम्ही करू सगळे असं लोकांनी ठरवलं गावातल्या लोकांनी. प्रकल्प कशाचा आहे, किती दिवसापासून काम रखडलं? सिडकोचा प्रकल्प आहे आणि झालंय त्याला 5 वर्ष झाले कंप्लीट पेंडिंग आहे. 5 वर्षांनी लोकांची जमीन पडीत आहे. त्याच्यात काहीतरी आम्हाला त्यांनी मार्गी लावा. अर्ध्या लोकांचे रस्ते झाले, अर्ध्या बाकी आहे. म्हणजे सगळ्यांच्या रस्ते झालेले, काही लोकांचे झाले, अर्ध्या लोकांचे झालेले आहे, अर्ध्या लोकांचे बाकी आहे. आम्हाला त्यांचं हेच म्हणणं आहे की तुम्ही अर्ध्या लोकांचे रस्ते करून घ्यावा आणि लोकांना मोकळं करायचं. नसता आम्ही आंदोलनाला बसू. परमेश्वर शिंदे. जावळी तालुक्यात पंचायत समिती सभापती निवडीच्या पार्श्वभूमीवर राजकारण चांगलंच तापलंय. अंकुश कदम यांनी पत्रकार परिषद घेत आपली भूमिका स्पष्ट केली आहे. यावेळी त्यांनी शिवेंद्रराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यावर टीका करत शिवसेनेचं अस्तित्व नाकारण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोप केलाय. तसंच जावळी तालुक्यातील 84 गावांनी शिवसेनेला दिलेल्या पाठिंब्याचा उल्लेख करत जनतेच्या कौलाचा आदर करण्याची भूमिका त्यांनी मांडली आहे.
सभापती निवडी दरम्यान झालेल्या घडामोडींमुळे संभ्रम निर्माण झाला असला तरी तो दूर करण्यासाठीच ही पत्रकार परिषद घेतल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय. या प्रकरणामुळे जावळीतील राजकारणाला वेगळं वळण मिळालंय. आम्हाला बरेच लोकांचे कॉल आले, त्यांच्याकडून विचारण्यात आलं की नक्की काय झालं, आणि मग आम्हाला लक्षात आलं की याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचे संभ्रम लोकांमध्ये नसावेत आणि ती स्पष्टता असली पाहिजे, म्हणून आज ही पत्रकार परिषद घेण्यात आलेली आहे. काल पंचायत समितीमध्ये सभापती म्हणून भारतीय जनता पार्टीचे सौरभ शिंदे त्या ठिकाणी त्यांची निवड झाली. आम्ही निवडणूक लढत असताना मेढा नगर पंचायतीमध्ये शिवसेना स्वतंत्रपणे लढली. त्याच्या अगोदर कुठल्याही परिस्थितीमध्ये आमच्या घटक पक्षाने एकत्र यावं, एकत्र लढावं अशी कधीही भावना व्यक्त केली नव्हती. कायम गृहीत धरायचं आणि कायम कुठल्याही प्रकारे शिवसेनेला अस्तित्वच नाही अशा पद्धतीची भूमिका त्या ठिकाणी आमच्या महायुतीतल्या पक्षाची होती. आणि जिल्हा परिषद पंचायत समितीसाठी त्याच पद्धतीने त्यांची भूमिका होती की यांच्यामध्ये कुठल्याही प्रकारे हे निवडून येऊ शकत नाहीत, शिवसेनेची ताकद नाही अशी भावना त्यांची होती. आणि असं असताना त्या ठिकाणी काल निवडणूक झाली सभापतीची, त्या जो मतदारांनी कौल दिला, आज 84 गावांचा एक गट शिवसेनेने घेतलेला आहे जावली तालुक्यातला. म्हणजे अर्धा मतदारसंघ शिवसेनेच्या त्या ठिकाणी पाठीमागे खंबीरपणे उभा राहिला. 2 पंचायत समिती आणि 1 जिल्हा परिषद निवडून येत असताना आमच्या महायुतीतले जे महायुती म्हणतायत ते सन्माननीय मंत्री महोदय गावागावामध्ये 2-2, 3-3 तास जाऊन बसले. आणि शिवसेना कशी चुकीची आहे, तिथले लोकप्रतिनिधी आम्ही जे मतदार मागणारे आहोत, तिथले नेते कसे काय चुकीचे हे सांगत होते. आणि असं असताना सुद्धा मंत्र्यांचा दबाव, 15 वर्ष असणारे सत्तेचा आणि सत्तेच्या विरोधात, सत्तेतला असणाऱ्या पक्षाच्या विरोधात जाऊन जावलीच्या जनतेनं आम्हाला कौल दिला, कुसुंबी गटातील जनतेने आम्हाला कौल दिला. आणि त्या कौलाचा, त्या जनाधाराचा आदर करण्याचं काम आमचं होतं. आणि आमची भूमिका पहिल्या दिवसापासून ठाम होती की ज्या जनतेनं आम्हाला ह्या सत्तेच्या विरोधात जाऊन सुद्धा जो कौल दिलेला आहे त्याच्याशी प्रतारणा करायची नाही, ही आमची ठाम भूमिका होती. आणि जावलीतल्या जनतेला या बातमीसोबतच बातम्या गावाकडच्या मध्ये आता इथेच थांबतोय. अशाच महत्त्वाच्या बातम्यांसाठी पाहत राहा न्यूज मराठी 24/7. नवा भारत, नवा विचार.